नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, ही सुंदर सृष्टी आणि या सुंदर सृष्टीवरती गुण्यागोविंदाने नांदणारे सजीव, याच्यामध्ये वनस्पती आहे, प्राणी आहे, मनुष्य आहे, सूक्ष्म जीवजंतू हे सगळे याच्यामध्ये राहतात। निसर्गाकडून मिळालेली एक सगळ्यात महत्त्वाची जी देणगी आहे ती म्हणजे प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादनाच्या उद्देशाने प्रजनन क्षमता ही प्रत्येक प्राण्यासाठी किंवा मनुष्यासाठी अत्यंत आवश्यक असते। पृथ्वी तलावरती आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन होणे किंवा पुनरुत्पादन होणे हे अत्यंत गरजेचे असते। ज्यावेळेला मानवी जीवनाचा मनुष्य प्राण्याचा विचार केला जातो त्यावेळी लग्नानंतर जोडप्यांना वेध लागतात ते आई बाबा होण्याचे, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे ज्या वेळेला गर्भधारणा होत नाही त्यावेळेला मग वंध्यत्वासारख्या समस्येला सामोरे जावे लागते आणि मग ज्या वेळेला ट्रीटमेंट घेण्याची वेळ येते त्यावेळेला औषधोपचारांसोबतच IVF, IUI, टेस्ट ट्यूब बेबी, सरोगेसी यांसारखे अनेक प्रकार आणि यासारख्या अनेक प्रकारची चिकित्सा आपल्याला उपलब्ध असते। या सगळ्यांमध्ये सगळ्यात खात्रीशीर आणि अत्यंत प्रचलित ट्रीटमेंट जर कोणती असेल तर ती म्हणजे IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन। 25 जुलै हा दिवस जागतिक इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो। वंध्यत्वाबद्दल समाजामध्ये जनजागृती निर्माण करणे, त्याचप्रमाणे IVF, IUI तसेच टेस्ट ट्यूब बेबी यांसारख्या ट्रीटमेंट पद्धतीची लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे या दिवसाचे औचित्य आणि उद्दिष्ट असते। त्यामुळे आजच्या दिवसाचे औचित्य साधून आज आपण चर्चा करणार आहोत इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच IVF दिवस या विषयावरती। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे IVF दिवस म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन दिवस। विषय पुन्हा एकदा सांगते, IVF दिवस, इन विट्रो फर्टिलायझेशन डे। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कामा हॉस्पिटल मुंबई येथून 2 सुप्रसिद्ध तज्ज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आपल्याकडे आलेले आहेत। त्यांचं नाव आहे तुषार पालवे सर, डॉक्टर तुषार पालवे सर आणि डॉक्टर राजन वैद्य सर। सर, सह्याद्री वाहिनीच्या वतीने हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांच्या या अगोदरही सह्याद्री वाहिनीवर बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत। मी तुम्हाला सरांची थोडक्यात ओळख करून देते। प्रेक्षक हो, आपल्यासोबत अजून एक तज्ज्ञ डॉक्टर आहेत, ते म्हणजे डॉक्टर राजन वैद्य सर। सर, सह्याद्री वाहिनीच्या वतीने हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, डॉक्टर राजन वैद्य सर हे अमेरिकेवरून आपल्याकडे थेट झूम मीटिंगद्वारे ऑनलाईन जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशीही या विषयावर चर्चा करणारच आहोत, पण त्यापूर्वी मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर तुषार पालवे सर। डॉक्टर तुषार पालवे सर, आपण कामा हॉस्पिटल मुंबई येथे मेडिकल सुपरिंटेंडंट म्हणून कार्यरत आहात। स्त्रीरोग तज्ज्ञ व वंध्यत्व निवारण या क्षेत्रातील 19 वर्षांचा सरांना अनुभव आहे। सरांनी आजपर्यंत 15,000 पेक्षा जास्त डिलेव्हरीज केलेल्या आहेत, 10,000 पेक्षा जास्त स्त्रीरोग चिकित्सा आणि सर्जरीज केलेल्या आहेत आणि 1,000 पेक्षा जास्त लॅप्रोस्कोपिक सर्जरीज केलेल्या आहेत। प्रशासकीय अनुभवामध्ये बोलायचे तर सर सध्या कामा हॉस्पिटलचे MS म्हणजेच मेडिकल सुपरिंटेंडंट आहेत, तसेच मेडिकल कॉलेजचे व्हाईस डीन आहेत। सरांच्या या कार्याबद्दल त्यांना 25 पेक्षा जास्त अवॉर्ड मिळालेले आहेत। यामध्ये महाराष्ट्र गौरव, कोविड वॉरियर, बेस्ट गायनेकोलॉजिकल अवॉर्ड। सरांच्या नावावर 2 पेटंटही रजिस्टर आहेत। त्यामध्ये IVF साठी एक पेटंट सरांचं रजिस्टर आहे। त्याबद्दल सरांना सायंटिस्ट हा अवॉर्ड अगदी अलीकडेच मिळालेला आहे। डॉक्टर तुषार पालवे सर यांनी सरकारी रुग्णालयात म्हणजेच कामा रुग्णालयामध्ये महाराष्ट्रातील पहिले IVF सेंटर सुरू केले आहे। त्यामुळे पैशाअभावी ज्यांना IVFची ट्रीटमेंट घेता येत नाही त्यांना कामा हॉस्पिटल मुंबई येथे अत्यंत कमी खर्चात किंवा मोफत IVF ट्रीटमेंट घेता येईल। सरांचे हे योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे। लवकरच कामा हॉस्पिटलमध्ये कॉस्मेटिक गायनेक सेंटर सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात येत आहे। प्रेक्षक हो, मी आता डॉक्टर राजन वैद्य सरांची ओळख करून देते। याच्या अगोदरही आपण सरांना भेटलेलोच आहोत। डॉक्टर राजन वैद्य सर हे मुंबई विद्यापीठाचे MD व DGO असे स्त्रीरोग तज्ज्ञ व प्रसूती पश्चात विषयाचे पदव्युत्तर पदवीधर डॉक्टर आहेत व त्यानंतर त्यांनी लंडन येथील सुप्रसिद्ध रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजी या
नामांकित संस्थेची MRCOG ही जगप्रसिद्ध पदवी संपादन केलेली आहे. सरांना वंध्यत्व निवारण या विषयामध्ये तज्ज्ञ डॉक्टर म्हणून 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. सर सध्या महाराष्ट्र सरकारच्या कामा अँड ॲल्प्लेस हॉस्पिटल मुंबई येथे ऑनररी कन्सल्टंट डिपार्टमेंट ऑफ असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स म्हणून सेवा देत आहेत. यापूर्वी सर वाडिया हॉस्पिटल मुंबई येथे वंध्यत्व निवारण या विभागाचे प्रमुख राहिलेले आहेत. सर आपण अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन, युरोपियन सोसायटी फॉर ह्युमन एम्ब्रिओलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रोडक्शन तसेच इंडियन फर्टिलिटी सोसायटी अशा नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेचे मेंबर आहात. प्रेक्षक हो, सरांची ओळख करून झालेली आहे. दोन्हीही पाहुण्यांची आपल्याला ओळख झालेली आहे. आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय तुम्हाला कळालेलाच आहे, IVF दिवस. IVF या विषयावरती जर तुम्हाला काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती. 02294908050, 24988050. नंबर पुन्हा एकदा सांगते, 02294908050, 24988050. प्रेक्षक हो, फोन केल्यानंतर काही गोष्टींची काळजी जरूर घ्यावी. जसं की फोन केल्यानंतर तुमच्या TV संचाचा आवाज हा कमी असावा किंवा बंद असावा. तसेच तुमचा आजचा प्रश्न हा आजच्या विषयाला अनुसरूनच असावा. चला तर मग प्रेक्षक हो, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला. आजचा आपला विषय आहे IVF दिवस. सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. सर आपण बघतो सध्याच्या काळामध्ये इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेलं आहे. आपण मागच्या 10 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर त्या मानाने आत्ता जो रेशो आहे किंवा रेट आहे तो खूप फास्ट डेव्हलप होत चाललेला आहे समाजामध्ये. तर वंध्यत्व होण्यामागे नक्की काय कारणं असू शकतात? वंध्यत्व म्हणजेच आपण मेडिकल टर्ममध्ये म्हणतो इन्फर्टिलिटी. बरोबर. तर इन्फर्टिलिटी का होते हे कळण्यापूर्वी आपल्याला फर्टिलायझेशन म्हणजे काय ते माहिती असणं महत्त्वाचं आहे. अगदीच. फर्टिलायझेशन म्हणजे शुक्रजंतू आणि ओहम यांचं मिलन कुठे होतं? फॅलोपियन ट्यूबमध्ये होतं, जी असते युट्रसच्या बाजूला. दोन्ही साईडला असतं ते आणि दोन्ही साईडला अंडाशय असतं. तर पाळीच्या 14व्या दिवशी किंवा 15व्या दिवशी ते प्रत्येक फिमेलमध्ये व्हेरिएबल असू शकतं. तर त्या दिवशी अंडाशयातून अंड बाहेर येतं, ते फॅलोपियन ट्यूबमध्ये खेचलं जातं आणि फॅलोपियन ट्यूबमधलं हाफ अंतर क्रॉस केल्यानंतर तिकडे शुक्रजंतू आलेला असतो आणि त्या दोघांचं मिलन होतं, तिकडे फर्टिलायझेशन होतं. आणि जेव्हा ते एम्ब्रियोची वाढ होते म्हणजे अराउंड 1-2 दिवसांनी ते युट्रसमध्ये ट्रान्सफर केलं जातं आणि तिकडे ही होते प्रजनन प्रक्रिया सुरू होते. या गोष्टीसाठी बऱ्याचशा गोष्टी लागतात. म्हणजे हे पूर्ण सक्सेसफुल व्हायला म्हणजे वजनामधील pH किंवा सर्व्हिक्सचं अंतर, युट्रसची साईज, फॅलोपियन ट्यूबची लेंथ, ओरीचं वेळेवर अंड सोडणं, त्या कुठच्याही गोष्टीमध्ये जर अडथळा आला तर ते इन्फर्टिलिटी होते. आता रिसेंटली जगामध्ये इन्फर्टिलिटी पेशंट वाढत आहेत. त्याचं कारण हे आहे की जी आपली लाईफस्टाईल चेंज झालेली आहे कपल्समध्ये, थोडं लेट मॅरेज, ओबेसिटी, अजून बऱ्याचशा गोष्टी आहे, त्याचे वेगवेगळे कारण आहेत. त्याच्यामुळे ते वाढत चाललेलं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी लाईफस्टाईल चेंज केल्या तर टाळू शकतो. बरोबर. ज्या वेळेला वंध्यत्वाची चिकित्सा करण्याची वेळ येते त्यावेळेला आपल्याकडे बरेचसे पर्याय उपलब्ध असतात, जसं की सरोगेसी आहे किंवा टेस्ट ट्यूब बेबी आहे, IVF आहे. तर IVF जेव्हा आपण कन्सिडर करतो त्यावेळेला IVF म्हणजे नक्की काय आहे आणि त्याची पार्श्वभूमिका, इतिहास कसा आहे? IVF, टेस्ट ट्यूब बेबी आणि ART या तिन्ही गोष्टी एकच आहेत. टेस्ट ट्यूब बेबी जे जनरल लोकांमध्ये वापरली गेली टर्म होती आणि पहिल्यांदा म्हणजे ही पहिलं बाळ जे जन्माला आलं 1978 मध्ये इंग्लंडमध्ये 25 जुलैला रात्री 11:15 दरम्यान. त्याचं नाव होतं लुईस ब्राऊन. त्याच्यानंतरच 60-70 दिवसामध्ये इंडियामध्ये पश्चिम बंगालला दुसरं बाळ जन्माला आलं. त्या बाळाचं नाव होतं दुर्गा. तर ही जी डेट आहे ती पहिलं बाळ जन्माला आल्याची डेट आहे. पण IVF साठी रिसर्च किंवा जो प्रयत्न चालू होते त्याच्या 5 वर्षापूर्वी पण चालू होते. ज्या शास्त्रज्ञांनी हे बाळ IVF प्रोसेस सक्सेस केली किंवा बाळ जन्माला आलं ते होते एक रॉबर्ट आणि पॅट्रिक. त्या दोघांच्या प्रयत्नामुळे पहिलं बाळ जन्माला आलं होतं. तर या तिन्ही प्रोसिजर सेमच आहेत.
आपल्याला या प्रोसेसची गरज कधी पडते, जेव्हा नॅचरली बाळ राहत नाही, म्हणजे नॅचरल रिप्रोडक्शन जेव्हा होत नाही, तेव्हा आपल्याला ARTची गरज पडते आणि त्याला म्हणतात आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक. बरोबर. वैद्य सर ज्यावेळेला विचार केला जातो त्यावेळेला बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की नक्की IVF म्हणजे काय आहे किंवा त्याची प्रक्रिया कशी असते. तर थोडक्यात सर IVFची प्रक्रिया कशी होते किंवा त्याचा एक जी प्रोसिजर असते ती कशी असते? IVFची जी प्रक्रिया असते किंवा आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक, त्याच्या 4 ते 5 स्टेप्स आहेत. पहिली जी स्टेप्स असते की ती अंड तयार करणं, त्याला म्हणतात ओव्ह्युलेशन इंडक्शन. ओव्ह्युलेशन इंडक्शन 2-3 प्रकारे होतं, म्हणजे इंजेक्शनद्वारे सुद्धा होतं, नंतर कोळ्यांद्वारे सुद्धा होतं. आपण ओव्ह्युलेशन इंडक्शनची ट्रीटमेंट चालू करतो आणि त्याची पेशंटची सोनोग्राफी करत जातो, त्याला म्हणतात फॉलिक्युलोमेट्री. ते फॉलिक्युलोमेट्री करत करत आपण 14 दिवसापर्यंत पोहोचतो आणि ते अंड बाहेर पडावं म्हणून, किंवा जर आपल्याला ओव्हम रिट्रीव्हल करायचा असेल तर त्या दिवशी आपण ते सोनोग्राफी बघतो आणि जे अंडाची साईज मॅक्झिमम झालेली असते 21 mm, 22 mm किंवा 24 mm, मग त्या दिवशी आपण पेशंटला नेक्स्ट स्टेपसाठी पोस्ट करतो, त्याला म्हणतात ओव्हम रिट्रीव्हल. ओव्हम रिट्रीव्हल जी प्रोसिजर असते त्यासाठी पेशंटला 2-3 तास IVF सेंटरमध्ये यावं लागतं आणि आपण ती प्रोसिजर सिडेशनमध्ये करतो किंवा शॉर्ट ॲनेस्थेशियामध्ये करतो. त्याच्यामध्ये आपण एका सुईद्वारे ते अंडाशयातून तयार झालेलं अंड बाहेर काढतो, त्याला म्हणतात ओव्हम रिट्रीव्हल. पुढची जी स्टेप आहे ती आहे फर्टिलायझेशन. त्याच्यामध्ये आपण हजबंड प्लस स्पर्म आणि ओव्हम हे दोघांना एकत्र पेट्री डिशमध्ये किंवा जे अवेलेबल साधन सामग्री असेल त्याने इन्क्युबेटरमध्ये ठेवतो आणि त्याचा मग एम्ब्रिओ तयार होतो. ती झाली 3rd स्टेप. 4th स्टेपमध्ये आपण जेव्हा एम्ब्रिओ आपण चेक करतो मायक्रोस्कोपने की एम्ब्रिओ तयार झालेला आहे, तो त्या एम्ब्रिओला आपण परत पेशंटच्या गर्भाशयात ट्रान्सफर करतो, त्याला म्हणतात एम्ब्रिओ ट्रान्सफर. तर ह्या 4 स्टेप्स असतात. नंतर आपण तो एम्ब्रिओ जो ट्रान्सफर केलेला असतो त्याचा ग्रोथ होते की नाही, आणि जर ग्रोथ होत असेल तर महिलेच्या ब्लडमध्ये एक हार्मोन असतो बीटा-HCG, तो हार्मोनची लेवल आपण चेक करतो 14व्या दिवसानंतर एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या, किंवा आपण सोनोग्राफी करून बघतो. तर कळतं की एम्ब्रिओ ग्रोथ होतोय की नाही होते आणि बीटा-HCG हार्मोन वाढतोय की नाही. ही झाली 5वी स्टेप, म्हणजे आपण केलेलं IVF पुढे त्याची वाढ होते की नाही. तर अशी ही शॉर्टमध्ये समरी IVF प्रोसिजर म्हणजे काय. ओके. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला IVFची जी प्रोसिजर आहे ती खूप चांगल्या आणि खूप छान पद्धतीने सोप्या शब्दांमध्ये सांगितलेली आहे. पुरुष बीज आणि स्त्री बीज या दोघांचं शरीराबाहेर जे मिलन होतं एका लॅबमध्ये त्या दोघांना एकत्र आणलं जातं आणि त्याच्याद्वारे गर्भाची स्थापना केली जाते. ही जी प्रोसिजर असते, ही इथपर्यंत जी प्रोसिजर असते ती सगळी लॅबमध्ये होते. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की फर्टिलाइज झालेला ओव्हम हा स्त्रीच्या किंवा मातेच्या गर्भाशयामध्ये स्थापन केला जातो आणि त्याच्यानंतर त्या गर्भाची वाढ ही स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये होत असते. वैद्य सर, पुढचा माझा प्रश्न आहे की IVFची प्रक्रिया जी आहे ती वेदनादायक असते का? IVFची प्रक्रिया अजिबात वेदनादायक नसते. मी अनेक वेळा माझ्या पेशंटला सांगतो, माझ्या स्टुडंटला सांगतो, इट इज वन ऑफ द मोस्ट सिम्पलेस्ट प्रोसिजर, म्हणजे सगळ्यात अतिशय पेशंट फ्रेंडली प्रोसिजर ज्याला आपण म्हणू शकतो की IVF ही प्रोसिजर अजिबात वेदनादायक कधीच नसते. एकदाच फक्त छोटीशी भूल देऊन योनिमार्गाद्वारे जेव्हा बीज काढायला लागतात, ती सुद्धा भूल इतकी परिणामकारक असते की 2-3 तासाच्या हॉस्पिटल नंतर पेशंट घरी जातो. सगळ्यात सुटसुटीत उपाय, माझे कितीतरी पेशंट आहेत आता 35 वर्षात की जे स्वतः नोकरी करून आणि सर्व वर्गातले आहेत की ज्याच्यामध्ये डॉक्टर्स, वकील तर आहेतच, शिवाय अगदी लेबरर्स, काम करणारे पण आहेत, बँकेत जाणारे आहेत, एअर होस्टेसेस आहेत. सो IVF सारखी अतिशय सुटसुटीत आणि पेशंट फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो, पेशंटला कुठल्याही प्रकारचा वेदना न होता येणारी प्रोसिजर कुठली असेल तर ती IVF आहे. ओके. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक IVF दिवस या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर तुषार पालवे सर आणि डॉक्टर राजन वैद्य सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपण बघितलं होतं की IVFद्वारे गर्भधारणा करताना कुठल्याही प्रकारची वेदना होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा पेशंटला कॉम्प्लिकेशन किंवा त्रास होत नाही. सर, वारंवार ज्यावेळेला आपण IVF करतो त्यावेळेला फेल होतं, तर त्याच्यानंतर गर्भधारणा होण्याचे चान्सेस कमी होतात का किंवा प्रॉपर गर्भधारणा होऊ शकते का?
हो, IVF असं होऊ शकतं काही काही महिलांमध्ये की आपण 1-2-3 वेळा IVF केलं आणि तरी सुद्धा ते फेल झालं किंवा त्याच्यात आउटकम नाही आला, म्हणजे प्रेग्नन्सी राहिली तर डिलिव्हरी झाली नाही. आता IVF सक्सेस म्हणजे कसा समजतो, जेव्हा प्रेग्नन्सी राहते आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ते 9 महिने बाळ ग्रोथ होतं आणि मग डिलिव्हरी होते, बरोबर. तो झाला प्रॉपर सक्सेस. पण कधी कधी असं होतं की प्रेग्नन्सी राहते, ती अबॉर्ट होते किंवा प्रेग्नन्सी राहतच नाही, एम्ब्रिओ फॉर्म होतं पण राहतच नाही. तर त्याचे IVF 2-3 वेळा जर फेल झालं तरी सुद्धा नंतर परत प्रेग्नन्सी राहू शकते आणि सक्सेसफुल सुद्धा राहू शकते. फक्त नेक्स्ट टाइम जेव्हा आपण ट्राय करतो तर तेव्हा आपल्याला बाकी डिटेलमध्ये एक्झामिनेशन करून, म्हणजे शुक्रजंतू आहे त्यांची क्वालिटी काय आहे, त्यांची मोटिलिटी किती आहे, त्यांचं DNA असेस करावं लागतं, त्यांची कॅपॅसिटी बघावं लागते. तसेच फिमेलमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे का, काही अजून हार्मोनल इश्यू आहेत का, त्याची अंड्याची क्वालिटी काय आहे, फिमेलचं एज तो काही फॅक्टर आहे का, किंवा वजनामध्ये काही फॅक्टर आहे का, युटरची साईजमध्ये काही फॅक्टर आहे का, या सगळ्या गोष्टी बघावं लागतात आणि मग प्रयत्न करावा लागतो. पण परत राहू शकतं, नॉर्मल सुद्धा राहू शकतं. ओके, छान. डॉक्टर वैद्य सर, तर IVFचा जो सक्सेस रेट आहे त्याबद्दलही लोकांच्या मनामध्ये बऱ्याच शंका असतात की एक वेळा फेल केलं, सेकंड टाइम फेल केलं, ते तर आपण आता बोललोच आहोत. पण सक्सेस रेट कसा आहे आणि त्याचं कसं कॅल्क्युलेशन होतं? IVFचा जो सक्सेस रेट आहे त्याची डेफिनेशन आहे. म्हणजे सक्सेस रेट म्हणजे काय, म्हणजे फक्त प्रेग्नन्सी राहणं, UPT पॉझिटिव्ह येणं की अल्ट्रासोनोग्राफीवर बाळ दिसणं. बरोबर. आणि पूर्णपणे म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी राहते आणि बाळ जेव्हा नॅचरल हेल्दी बाळ जन्माला येतं, दॅट इज तो म्हणतात आयडियल सक्सेस. आता आपण पहिलेचा जो काळ होता 70-80-90चा जो काळ होता तेव्हा रेट थोडे कमी होते, 50 ते 70% होते. पण आता जसं रिसर्च ॲडव्हान्स झाला आहे, टेक्निकल ॲडव्हान्सेस झालेले आहेत, तसंच डॉक्टरांचा एक्सपिरियन्स पण बराच वाढलेला आहे. त्याच्यामुळे आता जो सक्सेस रेट आहे तो 80 ते 90% आहे. म्हणजे आपण सिंगल सायकल केलं तर 70 ते 75% असतो, पण आपण जसे सपोज सायकल वाढवले 1, 2, 3 प्रमाणे केले तर तो 95 पर्यंत जातो. आणि त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या आहेत. सक्सेस रेट कसा वाढवायचा आहे, म्हणजे पेशंटचं सिलेक्शन, ओहमचं सिलेक्शन, नंतर डॉक्टरांचं स्किल किती आहेत, तसेच इन्स्ट्रुमेंट जे आपण वापरतोय त्याची क्वालिटी, नंतर त्या लॅबमधलं टेम्परेचर किती मेंटेन केलं आहे, ह्युमिडिटी किती मेंटेन केली आहे, कुठच्या स्थितीला आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर केला आहे, त्यास बऱ्याचशा ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या लागू पडतात सक्सेस रेटसाठी. ओके. अजून एक लोकांच्या मनामध्ये शंका असते की IVF झाल्यानंतर किंवा गर्भधारणा झाल्यानंतर होणारं जे बाळ आहे ते विकृत किंवा व्यंग असू शकेल का? हो, ही तर पूर्णपणे गैरसमज आहेत. IVF मध्ये आणि नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये फक्त फरक काय आहे की फर्टिलायझेशन शरीराच्या बाहेर होतं, बाकी सगळी जी प्रोसेस नॅचरल प्रोसेस असते. आणि जे पर्सेंटेज म्हणजे नॉर्मली सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये जे पर्सेंटेज असू शकतं ॲनॉमलीचं किंवा व्यंग असण्याचं, तेवढंच पर्सेंटेज याच्यात सुद्धा असू शकतं. पण सहसा असं कधी होत नाही. आणि आपण युजली टेस्ट करतो, आपलं एम्ब्रिओची क्वालिटी चेक करतो, सगळ्या टेस्टिंग करतो आणि मग तो एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. आणि जमेल तेव्हा चांगल्या क्वालिटीचा एम्ब्रिओ ट्रान्सफर केला जातो. आणि असं कधीच होत नाही की त्या बाळाला व्यंग वगैरे असतात, हे चान्स खूप कमी. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. की सर, IVF गर्भधारणा झाल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे? IVF गर्भधारणा झाल्यानंतर ही जी प्रेग्नन्सी राहते किंवा UPT पॉझिटिव्ह येते, नॅचरल प्रेग्नन्सी नंतर आपण जी काळजी घेतो तीच काळजी घ्यायची आहे. ओके. म्हणजे असं नाही आहे की आपण वेगळी काही काळजी घ्यायची आहे. बरोबर. पण त्यात सुद्धा काही महिला असतील त्यांचं एज मध्ये थोडं जास्त असेल, अजून काही इश्यू असतील, म्हणजे पिशवीच्या गर्भाशयाचं जे तोंड असतं त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, ते छोटं असेल, तेव्हा स्पेशल प्रिकॉशन घ्यावं लागतात. पण जे आपण रेग्युलर वर्क करतो ते आपण रुटीनली वर्क करू शकतो. फक्त हेवी वेट लिफ्टिंग किंवा लॉंग ट्रॅव्हलिंग किंवा खराब रस्त्यावर ट्रॅव्हल करणं वगैरे ते अवॉइड करू शकतो. आणि थोडे दिवस एक्सटर्नल फूड अवॉइड करू शकतो. पण बाकी जी रेग्युलर काळजी आपण नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये घेतो तीच काळजी घ्यायची आहे. अच्छा. सर, डॉक्टर तुषार सरांना माझा पुढचा प्रश्न आहे. IVF प्रक्रियेसाठी साधारणतः किती खर्च येऊ शकतो? हो, ही महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आता तर आपण कामा रुग्णालय, जे शासकीय रुग्णालय आहे, तिथे एकदम न्यूनतम खर्च किंवा कमीत कमी खर्चात करत आहोत. पण आता इथे स्टार्ट व्हायच्या पहिले ते मेजरली इंडियामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच व्हायचं.
बरोबर. तर तिकडे जो कॉस्टिंग असतं म्हणजे आपण एक सायकल ते 3 सायकल पकडूया, 3 सायकलचा खर्च पकडूया, तो 5 ते 7 लाखापर्यंत जाऊ शकतो. अगदीच. तरी सुद्धा ते पेशंट टू पेशंट फरक असू शकतो. म्हणजे काही काही पेशंटला वयाप्रमाणे जास्त तपास करावे लागतात, जास्त टेस्ट करावे लागतात किंवा जास्त औषध द्यावं लागतात, तेव्हा तो खर्च व्हॅरिएबल होऊ शकतो. पण ॲव्हरेजली जर आपण ॲव्हरेज आयुष सेंटरमध्ये पकडला ते 5 ते 7 लाखाचा 3 सायकलचा खर्च येतो. अच्छा. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मनोहर सर कोल्हापूरवरून. हॅलो. हॅलो, हां मनोहर सर बोला. हा, कोल्हापूरवरून बोलतो. हॅलो कोल्हापूर. हॅलो डॉक्टर. हां बोला सर. हा, तर आम्ही कोल्हापुरात राहतो. हं, IVF साठी हं. किती खर्च येतो साधारण? आत्ताच सरांनी सांगितलेलं आहे की साधारण हां. 3 ते 7 लाखापर्यंत पेशंट. सर तुम्ही सांगितलं तर बेटर राहील. आता आपण कोल्हापुरात आहात, तिथे सुद्धा हो, येस सर. कोल्हापूर जे मेडिकल कॉलेज आहे शासकीय, हा. तिकडे आमचे जे मिनिस्टर आहेत हसन मुश्रीफ साहेब ते तिकडचेच आहेत. तिकडे सुद्धा आपण मेडिकल कॉलेजमध्ये आयुष सेंटर चालू होत आहे. ते चालू झालं 5-6 महिन्यात तर तिकडे न्यूनतम खर्च येईल. पण आपण जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला किंवा प्रायव्हेट आयुष सेंटरमध्ये जर गेला तर जो अप्रॉक्सिमेट 3 सायकलचा खर्च जो असतो 5 ते 7 लाखाच्या दरम्यान जाऊ शकतो. धन्यवाद मनोहरजी. सर माझा पुढचा प्रश्न आहे की IVFचे फायदे काय आहेत? IVFचे फायदे म्हणजे IVF आता तरी कॉमन झालंय, म्हणजे बरोबर. बरेचसे IVF सेंटर्स आहेत, बऱ्याच ठिकाणी ते अवेलेबल आहेत. मेजरली सगळ्या सिटीमध्ये IVF सेंटर्स आहेत, तालुका प्लेस सुद्धा आहेत. पण जेव्हा IVF सेंटर नव्हते तर बऱ्याचशा महिला म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्यांना बाळत नव्हतं राहत आणि ते खूप मोठं दुःख असायचं. बरोबर. तर ट्यूब बंद असल्या, अंडाशयाचा काही प्रॉब्लेम असेल, हार्मोनल प्रॉब्लेम असेल, अशा केसेसमध्ये बाळ राहत नव्हतं. बरोबर. अशा केसेसमध्ये सुद्धा IVF मुळे बाळ राहू शकतं आणि ते सुद्धा नॉर्मल बाळ राहू शकतं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि जे आई होण्याचं सुख आहे ते त्यांना IVF मुळे प्राप्त झालंय. जेव्हा IVF कॉमन नव्हतं असे बरेचसे कपल्स पूर्ण आयुष्यभर विदाऊट चाइल्ड राहायचे. बरोबर. मी थोडंसं ऍड प्रेक्षक हो, करतो ही त्याच्यामध्ये हां नक्कीच की सर. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत इन विट्रो फर्टिलायझेशन दिवस या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर तुषार पालवे सर आणि डॉक्टर राजन वैद्य सर. सर डॉक्टर तुषार सर मला तुमचा पुढचा प्रश्न विचारायचा आहे. IVFचे फेल्युअर टाळण्यासाठी काही उपाय आहेत का? हो. कसं होतं आता शासनामध्ये आपण कमी शुल्कात IVF चालू केलेलं आहे. पण आतापर्यंत IVF प्रायव्हेटमध्ये व्हायचं. बरोबर. तर प्रायव्हेटमध्ये त्याचा खर्च सुद्धा असायचा बराच. आणि जेव्हा कपल खर्च करतं त्यांची इच्छा असते की एकाच सायकलमध्ये आम्हाला प्रेग्नन्सी राहावी किंवा लवकर लवकर प्रेग्नन्सी राहावी. जर सक्सेस रेट आपल्याला चांगला पाहिजे असेल किंवा IVF मध्ये लवकर लवकर बाळ पाहिजे असेल तर खूप बऱ्याचशा त्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिले म्हणजे की एम्ब्रिओ पिकअप कधी करावं, सायकल कसं निवडावं, कुठचे औषधं पेशंट स्टार्ट करावे, त्यासाठी पेशंट कसे निवडायचे. म्हणजे आपण जेव्हा ओव्ह्युलेशन इंडक्शन करतो त्याच्यात औषधांचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा टाईप असतात ओव्ह्युलेशन इंडक्सचे. कुठच्या पेशंटला कुठचा टाईप वापरायचा, त्यासाठी आपण कशी व्यवस्था ठेवावी किंवा आपण जेव्हा एम्ब्रिओ ओव्हम पिकअप करतो तेव्हा आपल्या लॅबमध्ये किंवा OT मध्ये किती क्लीननेस ठेवावा. तसेच आपण जेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तेव्हा आपल्याला हार्मोन द्यायची गरज आहे का, अजून काही गोष्टीची गरज आहे का. आणि तसंच प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा पुढे अजून एक्स्ट्रा काळजीची गरज आहे का डॉक्टरांतर्फे. त्या सगळ्या जर गोष्टी प्रॉपरली केल्या तर सक्सेस रेट जास्त होतो आणि सिंगल सायकलमध्ये सुद्धा सक्सेस रेट 90 to 100 पण जाऊ शकतो. बरोबर. तुषार सर तुम्ही शासकीय रुग्णालयामध्ये IVF सेंटर सुरू केलं आहे. हे पहिलं IVF सेंटर आहे महाराष्ट्रामधलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की प्रायव्हेट प्रॅक्टिसमधून सरकारी रुग्णालयामध्ये एवढं मोठं काम करणं. तर हे करताना तुम्हाला कसं केलं तुम्ही? तुम्हाला काय काय प्रयत्न करावे लागलेत? हो. शासकीय रुग्णालयात IVF सेंटर चालू करणं किंवा ART सेंटर चालू करणं हे खूप महत्वाची गोष्ट होती आणि मोठी गोष्ट होती. बरोबर. मुंबईमध्ये 1980च्या दरम्यान किंवा 84च्या दरम्यान शासकीय रुग्णालयात म्हणजे KM रुग्णालयात पहिलं IVF झालं होतं. डॉक्टर इंदिरा आहुजा म्हणून होत्या, त्यांनी पहिले IVF तिकडे केलं होतं. पण नंतर ते त्या सेंटरचं किंवा ती प्रोसेस पुढे थांबली गेली. त्याच्यानंतर कुठच्याही शासकीय रुग्णालयात IVF
साठी प्रयत्न केला गेला नाही किंवा ART सेंटर चालू केले गेले नाही. याचं कारण काय होतं? कारण की आता आमच्याकडे याच्या पहिले बरेचसे पेशंट जायचे आमच्या ओपडीत, गायनॅक ओपडीमध्ये. त्यांना आमच्याकडे काय ऑप्शन उरायचे नाहीत, म्हणजे डेड एंड व्हायचा की आता आम्ही सगळी ट्रीटमेंट दिली पण आता त्यांना IVF ची गरज आहे. आणि शेवटी आम्हाला त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर करायला लागायचं. बरोबर. मग ते बऱ्याचशा वेळेला ते पेशंट खूप पोर असायचे, लो सोशल इन्कमचे असे, त्यांना आम्हाला रेफर करणं प्रायव्हेट हॉस्पिटल ते खूप चुकीचं होतं आमच्या साईडने. बरोबर. म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे स्टुडंट शासकीय रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, म्हणजे MS गायनॅक करतात, इतक्या वर्ष त्यांनी IVFचं शिक्षण कधी शासकीय रुग्णालयात केलंच नव्हतं. त्याच्यामुळे जेव्हा ते MS करायचे आणि त्यांना IVF शिकण्यासाठी MS झाल्यानंतर परत 1 वर्षाचा कोर्स करायला लागायचा प्रायव्हेट हॉस्पिटलला. तर या सगळ्या गोष्टी IVF सेंटर चालू केल्यामुळे त्या गोष्टी सगळ्या आळा आला आणि स्टुडंटसाठी सुद्धा, जे मेडिकल स्टुडंट आहेत आणि तसेच शासकीय रुग्णालयात येणारे रुग्ण आहेत, त्यांना बराच फायदा व्हायला लागला. बरोबर. याच्यामध्ये मी ऍड करतो की आता IVF आमच्याकडे आम्ही स्टार्ट केलं सेंटर ते 2024ला स्टार्टला. लेवल 1चं लायसन्स आलं ना, लेवल 2ची प्रोसेस चालू आहे. आता या दरम्यान आमच्याकडे आम्ही मॅक्झिमम IUI नावाची प्रोसिजर केली. ओके. त्या IUI मध्ये म्हणजे 40 पर्यंत IUI केले. त्याच्यामध्ये आमच्याकडे 18 लोकांना प्रेग्नन्सी राहिली आणि त्यापैकी बरेचसे पेशंट डिलिव्हर सुद्धा झालेत. आणि त्यात आमच्याकडे जे येणारे रुग्ण आहेत पूर्ण महाराष्ट्रातून, म्हणजे परभणी, पुणा, नाशिक, उल्हासनगर सगळीकडे येणारे रुग्ण आहे. आणि आम्ही सगळ्या रुग्णांना पहिले IUI ट्राय करतो. जर IUI सक्सेस रेट म्हणजे IUI प्रोसिजर त्यांना फिजिबल असेल किंवा ॲप्लिकेबल असेल तर IUI करतो. आणि बऱ्याचशा पेशंटला IUI मुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहते आहे. आणि पेशंट समाधानी का होतोय? कारण की आमच्याकडे जो येणारा खर्च आहे तो 5,000 रुपयापेक्षाही कमी आहे. त्याच्यामुळे ते खूप समाधानी आहे. आणि जो आपल्या समाजातला लोअर इन्कमवाला ग्रुप आहे, पुअर सोशल ग्रुप आहे, आणि त्यांना सुद्धा ही सुविधा मिळते, त्याच्यामुळे तो आनंद मिळतोय. म्हणजे आमच्या रुग्णालयाच्या स्टाफला जो मिळतोय, आम्हाला जो मिळतोय, तो अतिशय चांगला आहे. अगदीच. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की कामा हॉस्पिटलमध्ये तुम्ही कॉस्मेटिक गायनेकॉलॉजी सेंटर सुरू करत आहात, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कॉस्मेटिक गायनॅक बेसिकली आता ही बऱ्याच लोकांना ब्रँच काही कळणार नाही. बरोबर. तर जसं महिलांचं एज वाढतं तसं वजायनल इश्यूज होतात, त्यांना लॅक्सिसिटी होते, इरिटेशन होतं किंवा बाकी लूजपणा येतो किंवा प्रोलॅप्स होतो. तर या सगळ्या जर ट्रीटमेंट जी असते किंवा काही काही महिलांना वजनाच्या इकडे लॅबियाची जी साईज असते ती थोडी मोठी असते. तर आपल्याकडे मुंबईमध्ये प्रायव्हेट सेंटर जे आहेत बरेचसे की या गोष्टी ट्रीटमेंट करतात. पण ही जी ब्रँच आहे कॉस्मेटिक गायनॅक सध्या तरी स्थितीत कुठच्या शासकीय रुग्णालयात नाहीये. आणि त्याच्यावर आता प्रायव्हेटमध्ये कोर्सेस सुद्धा चालू आहे, म्हणजे फेलोशिप सुद्धा असते. तर ही जी सुविधा आहे आपल्या गरीब रुग्णांना मिळावी किंवा लोअर मिडल क्लास लोकांना मिळावी म्हणून आम्ही चालू करतोय. आणि ही 2026 मध्ये कामा रुग्णालयात चालू होईल. ओके. आणि सर, त्याचबरोबरच युरो गायनेकॉलॉजी त्याच्याबद्दल काय बोलाल? हां, युरो गायनेकॉलॉजी सुद्धा सेंटर आहे. ते एक सेंटर आहे एम्स दिल्लीला आणि दुसरं ऑफिशियल सेंटर कामा रुग्णालयात ओढलेलं आहे. युरो गायनॅक म्हणजे फिमेलशी रिलेटेड युरोलॉजिकल प्रॉब्लेम. युरोलॉजिकल म्हणजे काय? मूत्राशयाशी रिलेटेड प्रॉब्लेम किंवा प्रोलॅप्स ह्या सगळ्याची ट्रीटमेंट त्यासाठी सेपरेट एक सुपर स्पेशालिटी आहे, त्याला म्हणतात युरो गायनॅक. तर त्याचं सेंटर आम्ही चालू केलेलं आहे. आणि ते सेंटर चालू होऊन ऑफिशियल सेंटर जे चालू केलं त्याला 6 महिने झाले. पण जे सर्जरीज आम्ही चालू केल्यात अप्रॉक्सिमेटली 2 वर्षामध्ये आम्ही युरो गायनॅकच्या 90 ते 100 सर्जरी केलेल्या आहेत. बरं सर, आता इथे थांबण्याची वेळ झालेली आहे. जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना स्पेसिफिकली महिलांना काय सल्ला द्याल? हो, आमचा तर हाच सल्ला आहे की इथे आत्ता जे कपल्स आहेत किंवा नवीन कपल्स आहेत किंवा महिला आहेत त्यांना IVFची गरज तर पडू नये. पण IVFची गरज पडू नये तर आपण काय काळजी घेणं महत्वाचं आहे. बरोबर. आता जे प्रमाण वाढतंय IVFसाठी किंवा या ट्रीटमेंटसाठी, तर मेन जे पहिलं कारण आहे ते लेट मॅरेज. लेट मॅरेज हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे आपले लाईफस्टाईल खूप चेंज होत गेलेत. ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय, हार्मोनल इम्बॅलन्स वाढतोय.
तसेच आताच्या कपल्समध्ये ॲडिक्शनचं प्रमाण वाढते. बरोबर. आपण जे जंक फूड खातो ते वाढते. त्याच्यामुळे आपण जे खातो ते खूप महत्त्वाची गोष्ट असते ना. आपण किती किती वाजता झोपतो, किती वाजता उठतो, या सगळ्या गोष्टीचा परिणाम महिलेला हार्मोनचा होतो. जर हार्मोनचं सायकल जर रेग्युलर राहिलं पाहिजे तर आपली लाईफस्टाईल सुरळीत ठेवणं महत्त्वाचं आहे आणि सगळ्या गोष्टी सुरळीत ठेवणं महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि वजनावर पण कंट्रोल ठेवणं महत्त्वाचं आहे. जर हे सगळ्या गोष्टी पाळल्या आपण तर आपल्याला आयुषची गरज पडणार नाही. खूप छान. डॉक्टर तुषार पालवे सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. डॉक्टर राजन वैद्य सर, आपण इथे आलात आणि खूप चांगला अनुभव तुम्ही सांगितलात, तुमचे अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर हा एक आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपण दर आठवड्याला एखाद्या चांगल्या आरोग्य विषयावरती, समस्यावरती बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयावर, एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.